कुपवाड शहरात ड्रेनेज योजनेला कुणाचे अभय आहे असा प्रश्न पडला आहे. निकृष्ट दर्जाचे काम, खोदलेले खड्डे तसेच आहेत. खड्ड्यातून मार्गक्रमण करावे लागते. मुरुमाची परस्पर विल्हेवाट लावली जात आहे. भाजपच्या काळात ड्रेनेज योजना मंजूर झाली, मात्र सध्या कामाचा बोजवारा उडत असून कामाबद्दल साशंकता व्यक्त होत आहे. मनपा प्रशासन ठिम्म आहे, तर पदाधिकारी काही बोलत नाहीत. कालच्या पावसाने खोदलेल्या खड्ड्यातून आणि चिखलातून जावे लागत आहे. आता जे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये जे ड्रेनेजचं काम चालू आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं चालू आहे. याचं कारण म्हणजे जिथं चांगले हॉटमिक्स रस्ते होते तिथं ह्यांनी हॉटमिक्स रस्ते केले नाही, नुसतं खडी टाकून भरावा केला आहे. आणि बऱ्याच ठिकाणी अजून भरावा बी नाही, काहीच नाही, नुसतं मुरुम टाकलेला आहे. त्यात सरी पडलेले आहेत. लोकांना येणं जाणं अतिशय अवघड झालं आहे. रिक्षा जात नाही, एवढे मोठे खड्डे पडले. तर हे त्वरित त्यांनी भरलं पाहिजे. आणि पूर्वी होतं तसं कॉन्क्रीट रस्ता असला तर कॉन्क्रीट तिथं केलं पाहिजे. त्यांनी मुरमान करून जात्यात. हे पुढचा खर्च महापालिकेवर आपल्या बोजा पडणार आहे. तरी आयुक्त साहेबांनी पावसाळा सुधीर दादांनी त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पावसाळा संभाव्य महिन्याभरात आता पावसाळा सुरू झाला आहे. तर ह्या पावसाळ्यामध्ये नागरिकांचा अतिशय हाल होणार आहे. त्यापेक्षा लवकरात लवकर हे रस्ते जेवढे ड्रेनेज पूर्ण झालं आहे त्याच्यावरती सगळे जिथं होतं तसं काम करून दिलं पाहिजे. असं ड्रेनेजवाल्यांना समजावून सांगून त्याची अंमलबजावणी करायला आयुक्त साहेबांनी लावली पाहिजे. तर या भविष्यामध्ये जर पाऊस जोरात पडला आणि हे जर काम राहिलं तर दैनावस्था होईल या शहराची.